ओके, बघा टॉपिक आहे आपला पुढचा, स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. ओके, आता या टॉपिककडे बघताना आपल्या रेग्युलर मॅथमॅटिक्सच्या वेनं बघायचं नाही बरं का. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, याच्याकडे बघताना बघायचं कसं, बघा स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स आणि स्पीड इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम आणि तिसरं इफ स्पीड कॉन्स्टंट देन डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. ओके, म्हणजे ती इथं पण आपण म्हणू शकतो तसं, स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स किंवा इफ टाइम कॉन्स्टंट. ओके, इफ टाइम कॉन्स्टंट, स्पीड इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम, इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम किंवा इफ डिस्टन्स कॉन्स्टंट, डिस्टन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, इफ डिस्टन्स कॉन्स्टंट आणि त्यानंतर हे लास्टचं रिलेशन. ओके, इफ स्पीड कॉन्स्टंट देन डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. आता बघा असं का, असं ह्या तीन केसेसमध्ये का समजून घ्यायचं याला. स्पीड जर जास्त असेल, सिंपल स्पीड जर जास्त असेल तर आपल्याला डिस्टन्स कव्हर केलेलं जास्त मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हा पहिला वे समजून घ्यायचा, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यातनं ह्याच्यातनं कॅल्क्युलेशन नाही करायचं. आपण आता जे डिस्कस करायला लागलो ना ते प्रॅक्टिकल वे ना, तसं डिस्कशन तसे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करायचा. स्पीड जर वाढलं तर डिस्टन्स जास्त कव्हर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे एका स्पेसिफिक टाईममध्ये. मला काय म्हणायचं आहे बघा, जर समजा दोन व्यक्ती प्रवास करत असतील, 1 तासाचा प्रवास करत असतील, एका तासाचा, जर एचं स्पीड जास्त असेल आणि बीचं स्पीड कमी असेल तर जास्त डिस्टन्स कोण ट्रॅव्हल करणार आहे, ए. ओके, आपण आता या फॉर्म्युल्यातनं कॉमन सेन्स डेव्हलप करायला लागलो एक. त्यानंतर अजून एक घ्यातला काय पॉईंट, जर समजा टाईम कॉन्स्टंट असेल आणि स्पीडचा जर रेशो दिला ए एस टू बी, तर ॲज ऑब्वियस डिस्टन्सचा रेशो काय मिळणार आहे मला, ए एस टू बी. ओके, दुसरा पॉईंट यातला. आता इथं बघा, जर समजा या पॉईंटमधला पहिला सेन्स कसा, जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, म्हणजे समजा दोन व्यक्ती आहेत ए आणि बी, एक सांगली टू कोल्हापूर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल आणि त्यात जर एचं स्पीड जास्त असेल, सांगली टू कोल्हापूर एचं स्पीड जास्त असेल, तर ऑब्वियस एला टाईम जास्त लागणार की कमी लागणार कम्पेअर टू बी. म्हणजे ए आणि बीमध्ये एचं स्पीड जास्त असेल, बीचं कमी असेल, तर एला लागणारा टाईम कमी असणार आहे डिस्टन्स कव्हर करायला. ठीक आहे, हा पहिला सेन्स. दुसरा सेन्स यातनं काय घ्यायचा, समजा स्पीडचा रेशो ए एस टू बी असेल याच्यात, तर टाईमचा रेशो काय येणार आहे, टाईमचा रेशो बी एस टू ए. हा दुसरा सेन्स यातला. त्यानंतर तिसरा, आता समजा स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजे ए आणि बी या दोघांची स्पीड सेम आहे. आता त्यांचे डिस्टन्स वेगवेगळे आहेत, तर बघा एला लागणारा टाईम जास्त असणार आहे जर एचं डिस्टन्स जास्त असेल तर, आणि बीला टाईम लागणारा कमी असणार जर बीचं डिस्टन्स कमी असेल तर. ठीक आहे, असं म्हणजे त्याचा अर्थ काय, जर स्पीड कॉन्स्टंट असेल आणि डिस्टन्सचा रेशो ए एस टू बी असेल तर टाईमचा पण रेशो ए एस टू बी येणार आहे. ठीक आहे, हे पहिला म्हणजे बेसिक हे सगळे सेन्स असे डेव्हलप होते त्यातनं, डेव्हलप करायचे. ओके, मग एक क्वेश्चन घेऊ त्यात ना, बघा
कॉन्स्टंट टाइमचे क्वेश्चन्स. बरं बघा, walking speeds of A and B, walking speeds of A and B, walking speeds of A and B, walking speeds of A and B are in ratio 3:4, are in ratio 3:4, are in ratio 3:4. Okay. A covers 30 kilometer in 5 hours, in 5 hours, 30 kilometers in 5 hours. Then what would be the distance covered by B? Then what would be the distance covered by B? Then what would be the distance covered by B? Distance covered by B in 5 hours. In 5 hours किंवा in same time. Choice simple. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन द्या. आलं का उत्तर? हे सेम होतं रेशो काय. चल रे, वॉकिंग स्पीड्स ऑफ ए एंड बी, वॉकिंग स्पीड्स ऑफ ए एंड बी आर इन रेशो 5:8, 5:8, 5:8. In 9 hours, A covers 45 kilometer. In 9 hours, A covers 45 kilometer. A covers 45 kilometer. Then what would be the distance covered by B? Then what would be the distance covered by B in 6 hours? Then what would be the distance covered by B in 6 hours? क्वेश्चन काय कसं कसं ॲडजस्ट होते बघा. 5:8 दिलं ना, 5:8. क्वेश्चन 5:8, 45 किलोमीटर, 9 hours दिले काय. ओके, 1 hour 45 किलोमीटर, 9 hours. आलं का उत्तर? 48.
आलं का? हां ओके हां मांडायचं. ओके ओके. हे बघा, ए यांचा स्पीडचा रेशो दिला आहे, स्पीडचा रेशो दिला आहे बरोबर. आणि काय म्हणले, 1 hours 45 kilometers in 9 hours. आणि बघा 45 किलोमीटर 9 तासात कव्हर करतो, याचा अर्थ त्याचं स्पीड किती आहे, 5 km/h. म्हणजे आपल्याला एचं स्पीड मिळालं. आता 5 km/h इथं 5 दिले याचं, म्हणजे 5 corresponds to 5, तर इथे 8 असणार. मग याचं सिम्पल झालं, मिळालं. रेशो सेम आहे ना त्याचा. तर काय विचारले, 6 hours मध्ये किती कव्हर करणार, 8×48. 8×48. आपल्याला कशावरनं कळालं बघा, ज्यावेळी ह्याचं स्पीड काढलं ना आपण, तर ते मिळालं मला 5 km/h. 5 km/h. आता रेशो दिला आहे 5:8, म्हणजेच हे याचं स्पीड आहे. मग 8 जो दिला आहे तो 8 km/h ही बीचं स्पीड आहे. ओके हां. पुढचा एक क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन घेऊ. walking speeds of walking speeds of A and B, walking speeds of A and B, walking speeds of A and B are in ratio 3:4, are in ratio 3:4. Walking speeds of A and B are in ratio 3:4. If time taken by B, if time taken by B, if time taken by B to cover certain distance is 24 minutes, to cover certain distance is 24 minutes, is 24 minutes, then what would be the time taken by A to cover the same distance? Then what would be the time taken by A to cover the same distance? नाही चुकलो बघा काय तर. बघा काय तर चुका लागली. हां रेशो फ्लिप केलं नाही, दुसरी केस आहे ती. प्रॉब्लेममध्ये लिहा केस 2 तिथं, किंवा टाईप 2 लिहा, टाईप 2 वर लिहा तिथं. जर स्पीडचा रेशो 3:4 असेल तर टाईमचा रेशो काय असणार, टाईमचा रेशो 4:3 रिव्हर्स. आता बी साठी दिलं 24 मिनिट, म्हणजे 8 युनिट्स आहे तिथं. 8×3 = 24 ना, तर मग इथं 8×4 = 32. ओके, वर लिहा इथं टाईप 2 आणि थांबू आपण इथं आज. ओके.